नमस्कार, मी उर्मिला आगरकर, कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी लौकिकला फळ्यावर दिसते तुम्हाला गणित घेणार आहे अधिकचं. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये फक्त त्याला खूप कमी असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात अधिक चिन्ह आणि बेरीज करणं ह्या गोष्टी त्याला मी शिकवल्या नव्हत्या. तर आता त्याला मी 2 आठवड्यापासून शिकवलं, त्याला जमतंय छान. तर बघूया आपण तो कसा करतोय. पण मी जेव्हा सुरुवातीला कसं दाखवलं ते तुम्हाला मी दाखवते. आता तो डायरेक्ट असं गणित मांडलं की त्याला कळतं की मोजायचं आहे म्हणून. तर आपण बघूया कसं करायचं. तर सांगताना खूप झालं आहे, प्रत्यक्षात त्यांना दाखवावं लागतं वस्तूंमधून, म्हणजे मग त्यांना कळतं की अधिक म्हणजे काय, की आणखी दिलं, आणखी घातलं आणि मग ते मिळून मोजायचं आणि ते जास्त झालं. लौकी गप्प बस. आता इथे गणित आहे ना, हे काय आहे, काय आहे, हे काय आहे, अधिक बरोबर ना. खूप झाले म्हणजे अधिक. हे काय आहे, काय आहे, काय 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 आहे, पान. पान पान कुठे येतं, पान कुठे येतं, कुठे येतं पान, घरात येतं. कशाला, हा झाडाला पान येतं ना. मग झाडाला 1 2 3 तीन पानं होती झाडावर. हा, मग परत झाडाला अजून 2 पानं नवीन आली. किती, 2 पानं, 2 हा 2 पानं नवीन आली. मग सर्व मिळून पानं किती, खूप झाली ना, खूप झाली ना. आधी किती होती, 3 होती. मग अजून 2 आली. मग मिळून किती झाली, मोज. 5 पानं झाली. 1 2 3 पानं होती, अजून 2 आली. मग सर्व मिळून किती झाली, 3 1 3 4 5 झाली. आपण इथे लिहूयात. ही पानं किती होती, 3. मग किती नवीन झाडाला पानं अजून आली, किती, 2. त्याने लिहिलं असं पण त्याच्या बोटाला लागलंय. आणि सर्व मिळून किती झाली, 5 बरोबर. मग आता हे असं केलं ना, मग लगेचच त्यांना उभं पण गणित दाखवायचं, म्हणजे ह्या पद्धतीची मांडणी आणि ह्या पद्धतीची मांडणी दोन्ही पण समजतं. 3 पानं होती, मग अजून पाने आली, खूप झाली, म्हणजे हे काय आहे, अधिक. अधिक म्हणजे काय, खूप. हा 2 3 अधिक 2. मग मिळून किती झाले, मिळून किती झाले, 5. 5 नाही 5. तो पच्या तिथं ब बोलतोय. असंच होतं, सतत सांगावं लागतं की प नाही, ब नाही, म नाही, काय बोलायचं ते. मग सर्व मिळून पानं किती झाली, 5. खूप झाली ना, 3 होती, मग अजून 2 आली, मग सर्व मिळून किती झाली, बरोबर. आता पानाचं गणित झालं. आता दुसरं गणित. झाडाला फुलं किती होती, 4 होती. किती, 4 फुलं होती. 1 2 3 4. 1 2 3 4 फुलं झाडावर होती. मग परत अजून नवीन हळूहळू छोटं मोठं फुलं आली. किती फुलं आली, नवीन अजून 4 होती, अजून किती आली,
एक, दोन, तीन आली. अजून एक, दोन, तीन नवीन फुलं आली. मग सर्व मिळून म्हणजे काय? अधिक. किती झाली? सर्व मिळून फुलं किती झाली? इथं किती लिहायचं? एक, तीन, चार. हे काय? अधिक. हा. किती फुलं? एक. हा. दोन, तीन. इथं किती लिहायचं? तीन. आता सर्व मिळून अधिक फुलं किती? मोज मोज. एक, सात फुलं झाली. किती झाली? किती? खूप झाली. खूप झाली ना? सात. किती आहे? सेम 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 असं लिहिलं. हे आडवं, हे उभं. तू उभा राहतो की नाही आणि आडवा झोपतो, हो ना? किती आहे? किती? 4 फुलं आहेत झाडावर. अधिक किती फुलं नवीन आली? फुलं नवीन आली किती? 3. हा. मग सर्व मिळून किती झाली? 7. 7 मोजली ना? 7. बरोबर. मग असंच त्याच्याकडे फुगे होते. मग बाबांनी आणखी फुगे दिले. मग मिळून किती फुगे झाले? 1, 2, 3 प्रत्यक्षात दाखवायची पेन्सिली अशी. मग मी त्याला खूप अशी वेगळी वेगळी गणितं दिली आणि मग त्याला कळायला लागलं की हे सर्व मिळून आणखी म्हणजे खूप असं. मग ते सर्व मिळून मोजायचं असं. आणि मग वहीमध्ये तो आता चित्र पण काढायची गरज नाही. रेषा मारल्या त्या पानांच्या जागेवर, फुलांच्या जागेवर आपण नॉर्मल मुलांना सांगतो तसं. आधी भरपूर एक 10-15 गणितं झाल्यानंतर मग पानं नको, फुलं नको, आपण रेष काढू असं सांगून मग त्याला मोजायला लावायचं. अशा पद्धतीने अधिकची गणितं त्याची झालेली आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना अशा पद्धतीने शिकवा. आणि तुमच्या आजूबाजूला ओळखीमध्ये किंवा मूकबधीर शाळा त्यांना बोलायला शिकवत नाहीत, ती मुकी नसतात, त्यांना ऐकू येत नाही पण ते बोलू शकतात, असे प्रयत्न केले तर अशा मुलांपर्यंत पण जर तुमच्या कोणी माहितीतले असेल तर माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, तर तुम्हाला नवीन व्हिडिओ दिसतील. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.